माझा नवरा मला खायला देत नाही का? तर हाय, मी अर्चला. वेलकम टू माय मिनी व्लॉग. आधी त्यांना रुटीन शेअर करते. मटकी ना मी घरीच भिजवत असते. इतके छान मोड येतात आणि बाहेरच्यापेक्षा तर खूप छान लागते. कारण बाहेरच्या मटकीत एवढा वास येतो ना वेगळाच, अजिबात सुद्धा आवडत नाही मला. आणि त्याच्यानंतर मग टिफिन वगैरे भरून दिला आणि मग पेरू वगैरे कट करून दिला ह्याला आणि मी पण नाश्ता वगैरे करून घेतला. आता आमच्या बाळाचं आज ग्रूमिंग डे होतं. तिला अशी लाडीगुडी लावून ना तिचं ग्रूमिंग करावी लागते आणि ती ग्रूमिंग केल्यानंतर जे माझे हाल होतात, सगळे अंगावर केस, सगळ्या घरात केस होतात तिची. मग ते छान असं झाडून वगैरे घेतलं. आता माझ्या नवऱ्याचं एक ब्रेसलेट होतं जे की खूप जास्त ब्लॅक पडलं होतं. आता तो मला बोलत होता की मी देतो जरा पॉलिश करायला, पण म्हणलं ठीक आहे, घरीच बघते निघतंय का, तेवढेच आपल्या बिचाऱ्या नवऱ्याचे पैसे वाचतील नाही का. आणि मी असं का बोलत होते ते सांगते. आता खूप लोक मला बोलतात की तुझा नवरा तुला खायलाच देत नाही का, तू एवढी बारीक कशी काय, तो तुझ्याकडं लक्ष देत नाही का. तर जी लोक मला आधीपासून बघत आली आहेत ना, त्यांना तर माहितीच आहे की मी किती पण खाऊ दे नाही खाऊ दे, मी एवढीच बारीक आहे आणि माझी तब्येत कधीच नाही वाढत. आता काय माहिती यात माझ्या बिचाऱ्या नवऱ्याची काय चूक, तुम्ही सांगा बरं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.